नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार, मी आरजे प्रिया. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात रसायनशास्त्रातील इटालियन शास्त्रज्ञ अमेडिओ ॲव्होगाड्रो यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत. अमेडिओ ॲव्होगाड्रो हे एक इटालियन शास्त्रज्ञ होते, ज्यांनी गॅसचं प्रमाण, दबाव आणि तापमान या संशोधनासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी ॲव्होगाड्रो कायदा म्हणून ओळखला जाणारा वायू कायदा तयार केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सर्व वायू एकाच तापमानात आणि दाबाने प्रत्येक खंडात समान रेणू असतात. आज ॲव्होगाड्रो अणुसिद्धांतातील एक महत्त्वाची प्रारंभिक व्यक्ती मानली जाते. ॲव्होगाड्रो कायदा म्हणून ओळखला जाणारा प्रायोगिक गॅस कायदा तयार करणे यासाठी अमेडिओ ॲव्होगाड्रो हे प्रसिद्ध होते. ॲव्होगाड्रो यांच्या बालपणाविषयी आणि करिअरविषयीची माहिती आपण घेऊया. लोरेन्झो रोमानो अमेडिओ कार्लो ॲव्होगाड्रो यांचा जन्म 9 ऑगस्ट 1776 रोजी इटलीमधील ट्युरिन या ठिकाणी झाला. आपल्या कुटुंबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी चर्चच्या कायद्याचा अभ्यास केला आणि अखेरीस नैसर्गिक विज्ञानाकडे लक्ष देण्यापूर्वी ते स्वतःचा सराव करू लागले. 1800 मध्ये ॲव्होगाड्रो यांनी भौतिकशास्त्र आणि गणिताचे खाजगी अभ्यास सुरू केले आणि त्याचा पहिला प्रयोग त्यांनी त्यांच्या भावाबरोबर विजेच्या विषयावर केला. 1809 मध्ये ॲव्होगाड्रो यांनी नैसर्गिक विज्ञान शिकवणे सुरू केले. त्यांनी लायसिओ या हायस्कूलमध्ये त्यांनी गॅस घनतेवर प्रयोग करण्यासाठी सुरुवात केली आणि त्याचवेळी ॲव्होगाड्रोला काहीतरी आश्चर्यकारक लक्षात आलं. ते म्हणजे ऑक्सिजन वायूच्या एका खंडासह हायड्रोजन वायूच्या 2 खंडांच्या मिश्रणाने 2 खंडांच्या पाण्याचे बाष्प तयार होते. त्यावेळी गॅसची घनता समजून घेत ॲव्होगाड्रोला पाण्याची वाफ केवळ 1 खंड तयार करण्याची प्रतिक्रिया अपेक्षित होती. ऑक्सिजनच्या कणात 2 अणूंचा समावेश आहे. या प्रयोगामुळे दोघांना हे सिद्ध होते की ते ऑक्सिजन कण 2 अणूंचा समावेश करतात. ॲव्होगाड्रोने त्याच्या लिखाणात 3 वेगवेगळ्या प्रकारांच्या रेणूंचा उल्लेख केला: अविभाज्य रेणू, घटक रेणू आणि प्राथमिक रेणू. अशा प्राथमिक कणांचा त्याचा अभ्यास अणुसिद्धांतांच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी होता. गॅस आणि रेणूंच्या अभ्यासामध्ये ॲव्होगाड्रो एकटा नव्हता. इंग्रज रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन आणि फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जोसेफ गे ल्युसॅक त्याचवेळी या विषयाचा शोध घेत होते आणि त्यांच्या कार्याचा त्याच्यावर तीव्र प्रभाव होता. अणुसिद्धांतांची मूलतत्वे सांगण्यासाठी डाल्टन या संशोधकाला हे श्रेय गेलं. पृथ्वीवरील सर्व बाबी या अणु नावाच्या लहान अविभाज्य कणांनी बनलेल्या आहेत. गे ल्युसॅक यांच्या अज्ञात वायू प्रेशर तापमान कायद्याबद्दल
यावरून सगळ्यांना लक्षात आले. ॲव्होगॅड्रो यांनी प्रयोगात्मक गॅस या कायद्याचं वर्णन केलं आणि ते वर्णन 14 जुलै 1811च्या अंकात प्रकाशित करण्यात आलं. आता त्याचा शोध रसायनशास्त्राचा पायाभूत घटक मानला जात असला तरी त्या काळात त्याला फारशी सूचना मिळाली नव्हती. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ॲव्होगॅड्रोच्या कार्याकडे दुर्लक्ष केले गेले. ॲव्होगॅड्रोला त्याच्या समकालीनांच्या शोधाविषयी माहिती होती, परंतु त्यांच्या सामाजिक वर्तुळात तो पुढे जाऊ शकला नाही आणि कारकिर्दीच्या उत्तरार्धात इतर प्रमुख वैज्ञानिकांशी संवाद साधण्यास त्याने सुरुवात केली नाही. ॲव्होगॅड्रोच्या फारच कमी कागदपत्रांचे इंग्रजी आणि जर्मन भाषांतर झाले. 1814मध्ये ॲव्होगॅड्रो स्मृती गॅस घनतेबद्दल आणि 1820मध्ये ते ट्युरिंग विद्यापीठातील गणितातील भौतिकशास्त्रातील पहिले अध्यक्ष झाले. वजन व मोजमापांवरील सरकारी कमिशनचे सदस्य म्हणून त्यांनी इटलीच्या पायमोंट प्रदेशात मॅट्रिक प्रणाली सुरू करण्यास मदत केली. मोजमापांच्या मानकीकरणामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील वैज्ञानिकांना एकमेकांचे कार्य समजणे, तुलना करणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे सोपे झाले. ॲव्होगॅड्रो यांनी पब्लिक इन्स्ट्रक्शनवरील रॉयल सुपिरियर काउन्सिलचे सदस्य म्हणून देखील काम केले. ॲव्होगॅड्रो यांनी त्यांचा सुप्रसिद्ध नियम सारखेच तापमान व सारखाच दाब असणाऱ्या सर्व वायूंच्या सारख्याच घनफळातील रेणूंची संख्या ही सारखीच असते हे 1811मध्ये प्रसिद्ध केले. दर ग्रॅम मोलमध्ये असणाऱ्या रेणूंच्या संख्येला ॲव्होगॅड्रो स्थिरांक म्हणतात. ॲव्होगॅड्रो स्थिरांक म्हणजेच ॲव्होगॅड्रो नंबर ही संख्या 6.022 गुणिले 10⁻23 आहे. या नियमाला डाल्टन, वुलस्टन, बर्झेलियस यांसारख्या समकालीन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी विरोध दर्शवला. कानिझारो यांनी 1860मध्ये ॲव्होगॅड्रो यांच्या नियमाचे सोप्या भाषेत विस्तृत स्पष्टीकरण करून त्याचा जोरदारपणे पुरस्कार केला व त्यामुळे या नियमाचे शास्त्रीय महत्त्व पुढे झाले. ज्यावेळी ॲव्होगॅड्रो यांनी 1811मध्ये संशोधन करायला घेतले त्यावेळेला त्यांनी अणू आणि अणूमधील फरक स्पष्ट करताना सांगितले की अणू हा रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेणाऱ्या घटकाचा सर्वात छोटा कण असतो आणि त्याचं स्वतंत्र अस्तित्व असू शकते किंवा नसू शकते आणि रेणू हा पदार्थातील सर्वात लहान कण आहे ज्यात पदार्थाचे सर्व गुणधर्म आहेत आणि त्याचं स्वतंत्र अस्तित्व शक्य आहे. अशा या महान इटालियन शास्त्रज्ञाचा 9 जुलै 1856 रोजी निधन झालं. तर मित्रांनो, आजच्या सत्रात आपण अमेडिओ ॲव्होगॅड्रो ज्यांनी आपल्याला ॲव्होगॅड्रो नंबर दिला आणि हा ॲव्होगॅड्रो क्रमांक किंवा स्थिरांक हा केमिस्ट्रीमधील म्हणजेच रसायनशास्त्रातील सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट, रेडिओ पब्लिक किंवा अँकर FM देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.